मंडळी, तुमचं अथांच्या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे। मी अथांची मम्मी। तुम्ही सुद्धा या सगळ्या प्रोसेसमधून गेला आहात का? हो, मी सुद्धा या प्रोसेसमधून गेले आहे। मी सुद्धा एका छोट्या बाळाची आई आहे, त्यामुळे मला सुद्धा माहीत आहे लोक काही बोलतात, काही नाही बोलत। तर माझे बाळ सुद्धा या सगळ्या गोष्टी करते। मी तर तुम्हाला व्हिडिओ देते, तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। पाहिलात, माझे बाळ सुद्धा फुरक्या काढते। फुरक्या लहान बाळ का काढत राहते? लाळ जी अतिप्रमाणात येते त्यांना ती गिळावी का थुकावी कळत नाही, मग त्या लाळेसोबत ते खेळत राहतात। त्यामुळे ते असे बुडबुड बुडबुड आवाज काढतात, हात चोखतात, त्यांचे दात थोडे सणसण करत असतात। त्यामुळे ते अंगठा असं दाताखाली घेऊन चावायचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांची लाळ ही गळत राहते। हे खूप क्यूट मुमेंट आहेत, तुम्ही ते एन्जॉय केले पाहिजेत। त्यामुळे घाबरून जाण्याचं काही एक कारण नाही। तर तुम्हाला अशाच प्रकारचे काही व्हिडिओ हवे आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। गुटी संदर्भात जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता। मी थोड्या दिवसांनी गुटी संदर्भात व्हिडिओ आणणार आहे। प्रत्येक शुक्रवारी दुपारी 2 वाजता माझे बाळासंदर्भात असे छोटे छोटे व्हिडिओ येत राहणार आहेत। तुम्हाला जर ते व्हिडिओ डिटेलमध्ये हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। गुटीमुळे काय फायदे होतात, काय नाही होत, गुटी ही कितव्या महिन्यापासून दिली पाहिजे, कितव्या महिन्यापासून नाही दिली पाहिजे, तर गुटी दिल्याने लहान बाळांना काही त्रास होतो का, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला माहीत नाहीत किंवा माहीत करून घ्यायच्या आहेत तर माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।